जया करता अगदी योग्य आहे. पण पत्रिका जुळतीये ना? अगदी 36 गुण जुळतायत. लग्नाच्या बाबतीत म्हणाल तर अशी पत्रिका लाखात एखादीच जुळते. आणि तुम्ही सांगितले राजेश, बरं झालं आलास ते. हा फोटो बघ. मला काय करायचंय फोटो बघून? अरे असं काय करतोस राजेश? तुझ्यासाठी जशी आम्ही स्थळ पाहतोय तशी जयासाठी पाहत नाही आहोत का? हो ना. अरे तुम्हा दोघांचं लग्न जरी होणार नसलं तरी या दोन घराण्यांचे संबंध आपल्याला चांगलेच ठेवायला हवेत. बघ फोटो बघ. आता उरलेले पैसे काम झाल्यावर. काम झालंच म्हणून समजा. जया लग्नाला नक्कीच होकार देईल. ठीक आहे, काम झाल्यावर येतो. घे घे बाळ. कोण आहे? ते आम्ही ऑलरेडी आत आलेच आहे. तरी पुन्हा एकदा विचारते, आम्ही आत येऊ काय? हो या 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 या. बोला काय काम आहे आपलं? हळू बोला जरा. हळू. ते आम्हाला कैलाशरावांनी पाठवला. कैलास साहेबांनी? विचारलात ना एवढ्यात कोण? हे बघा, हे घेऊनशी पाठवलंय पैसे. पैसे घेऊन कैलास साहेबांनी? अहो पण ते तर थोड्याच वेळापूर्वी. ते झाले, ते काम कवाच झाले. ते जयानं लग्नाला कवाच होकार दिले. पण काय म्हणा शास्त्री बुवा, तुम्ही राजेशचा काटा मस्त काढले. खरं आहे, जयाची आणि त्याची पत्रिका जुळत असून सुद्धा मला नाहीला जाणं खोटं बोलावं लागलं. आणि म्हणूनच आम्हाला पण ड्रेस बदलून यावे लागले. राजेश, का तुम्ही गचकलात? आता बोला, का आमची फसवणूक केली तुम्ही? का बेईमान झाला तुम्ही आमच्याशी? परिस्थितीमुळं. माझी एकुलती एक नात खूपच आजारी आहे. तिच्या ऑपरेशन साठी मला 20-25 हजाराची गरज होती. म्हणून तुम्ही हे केलं? शास्त्रीबा, तुम्ही जरी नुसता शब्द टाकला असता तरी मी तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला तयार झालो असतो. माफ करा साहेब, चूक झाली माझी, माफ करा. मी एका अटीवर तुम्हाला माफ करायला तयार आहे. बोला साहेब, काही प्रायश्चित्त घ्यायची माझी तयारी आहे. मायका तर माझ्या लग्नाचा मुहूर्त सुद्धा तुम्हीच काढणार. ठेव. रमा, ए रमा, आले आले. छोटे साहेबांनी चाय देऊन आले. कुठे चाललीस ग? छोट्या साहेबांनी चाय द्यायला. तू तुझ्या कामाला जा, मी त्यांना चहा देते. बाईसाहेब, तुम्हासनी नाही जमायचं. काय? अहो साहेबांनी माझी सवय आहे, तुमची सवय लागायला येळ लागल. मला शहाणपणा शिकवू नकोस. आण तो ट्रे इकडं. आता ग बया, अहो ऐकलं ना मग? आता काय? साहेबांनी 1.5 चमचा साखर लागते. जास्त टाकू नका, नाहीतर कप अशी फेकून मारते. हा सावंत साहेब बोला, काय म्हणताय? हा स्टेटमेंट ना? मी काल सांगितलं होतं रोजीला टाईप करायला. काय रोजी अजून आली नाही ऑफिस मध्ये? काय हरकत नाही, मी आल्यावर बघतो. हो मी बघतो. हो रमा, चहा घेऊन ये लवकर. हे काय तू घेऊन आली? ही रोजी कोण? माझी स्टेनो ग. हे तुला तिची गंमत सांगतो. कामावर कधीही वेळेवर येणार नाही, पण पदर मात्र वेळच्या वेळी खाली पाडणार. काय सांगतो काय तुला? तर केव्हाही बघा, तिचा पदर कधी खांद्यावर नसतो.
काय नाना प्रकार केलेत मी. स्टेपलर मारून पाहिला, फेविकॉल सुद्धा लावला, पण तिचा पत्र खाली तो खालीच. कमाल असते ना एक एक बायकांची. चहा पी, थंड होईल. हा? अरे कमाल झाली. ब्रेडच्या कडा का कापतेस? तुम्हासनी नाही ठाव, साहेबासनी असाच पाव आवडतो, नाहीतर साहेब भडकत्यात. ठीक आहे ठीक आहे, जा ती जॅमची बॉटल घेऊन ये. ए रमा, आले आले. अगं अगं, आले आले. बघावं तेव्हा साहेब टावेल विसरतात. ए रमा लवकर ये. आले किती वेळ आले लागतोय? म्हणते तरी पण किती या. वेळ लावते उगाच उगाच. मी इकडे ओला उभा आहे ना. जा हं. थँक्यू. जा. आज वार गुरुवार, म्हणजे साहेबांचं मॅचिंग कुठलं बरं असणार? कुठलं हे होय. आता ह्याला मॅचिंग कुठलं? हे नाही, हे पण नाही, हे पण नाही. सापडलं. होय होय, हे मॅचिंग अगदी बरोबर, हेच मॅचिंग आहे. होय होय. काय करतेस? साहेबांचे कपडे काढते. हं? होय, रोज मीच काढते की. आजपासून तू हे काम करायचं नाहीस. साहेबांचे कपडे मीच देत जाईन. तुम्हाला ते नाही जमायचं. तुझी बडबड नकोय मला. जा कामाला लाग. अगं बघत काय राहिलीस? जा म्हणते ना. अहो, अहो, पण साहेबांचे कपडे काढते काय? ए रमा, मध्ये कपडे नाही काढून ठेवले अजून. लग्नात बायकोचं नाव बदलतात. तू माझं नाव रमा का नाही ठेवलंस? पहिल्यांदा नाही सांगायचं, ठेवलं असतं ना. चांगलं आहे नाव, का वाईट नाहीये. कुणाचे कपडे ते? कुणाचे म्हणजे? तुझेच. माझेच आहेत ना कपडे. मग आज हेच कपडे घालून ऑफिसला जायचं. हे कपडे का? काय झालं? नाही काही झालं काय नाही, चांगले आहेत ना. तू काढलेस ना कपाटात, मग चांगले असणारच ना. मॅचिंग आहेत ना, मॅचिंग आहे. हल्ली क्रॉस मॅचिंगचीच फॅशन. क्रॉस मॅचिंग. आणि आजपासून मी सांगितलेलेच कपडे घालायचे. कोई बात नहीं मैडम, मैं आपके लिए जोकर भी बन जाऊंगा. सर, सर मे कमिंग सर. आता आलात ना आतमध्ये, मग मे आय कमिन सर कशाला? पाहिलं सर, आता स्टॅपलर किंवा फेविकॉलची गरजच नाही. मी बिनपदराचा ड्रेस घालून आलीये. रोजी, तू ऑफिस मध्ये काम करायला येतेस का फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला येतेस? पण मी काय जास्त केलं, बोलायचं सर? काम नाही. हे ऑफिस आहे, ऑफिसची शिस्त पाळायलाच पाहिजे. तुम्हाला वेळेवर यावंच लागेल. पण सर माझं काय चुकलं? या 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 सावंत, या या इकडे या, असं इकडे या. तुम्ही हिला कामावर टेम्पररी ठेवली होती ना, परमनंटली काढून टाका. अहो पण सर. यू कॅन गो. अहो पण यू मी काय- कॅन गो. अर्थ कळत नाहीये? यू कॅन गो. तिकडे बघू नका, तिकडे बघू नका, इकडे या, इकडे या. हो, आजचा प्रोग्राम काय काय? आजचा प्रोग्राम